आज आपल्याला अम्ब्रेलाचं कटिंग करायचं आहे. तर हे अम्ब्रेला फ्रॉकचं माप आहे. उंची आहे 27, छाती आहे 24, कंबर उंची आहे 10, मागचा गळा 2.5 इंच आणि पुढचा गळा आहे 4 इंच. तर यामध्ये काय काय प्लस करायचं आहे ते मी इथे लिहून घेते. तर छातीचा चौथा भाग काढायचा आहे. तर 24 छातीचा चौथा भाग 6 आहे, प्लस याच्यामध्ये 1.5 इंच करायचं आहे. कंबर उंचीमध्ये प्लस 1 इंच करायचं आहे आणि मागच्या गळ्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं आहे आणि पुढच्या गळ्यामध्ये प्लस अर्धा इंच. आणि उंची बघा, उंची मग 27 आहे, 27मधून कंबर उंची वजा करायची आहे. तर आपली घेरची उंची किती येणार आहे, इथं घेर उंची लिहिते मी. तर 27मधून 10 वजा केल्यावर 17 येणार आहे. 17मध्ये 1 इंच प्लस करायचे. तर कमरेचा भाग आपल्याला वेगळा कटिंग करायचा आहे आणि कमरेच्या खालचा भाग आपल्याला वेगळा कटिंग करायचा आहे. तर कंबर उंची बघा मी 10 घेते. आपल्याला इथे डायग्राम करायचं आहे. तर डबल फोल्ड पेपर घेतला आहे. इथून जॉईन केलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे. तर इथे मी कंबर उंची घेते. कमरेपर्यंतचं माप इथे टाकायचं आहे. त्यानंतर घेरचं मी कटिंग दाखवणार आहे. तर इथून या पेपरची लाईनपासून मी स्टार्ट करते. इथे पूर्ण उंची 10 प्लस 1 इंच घ्यायचे. 2 कडे खुणा करून घ्यायच्या म्हणजे आपली सरळ लाईन येणार आहे इथे. त्यानंतर बघा आपल्याला मागचा आणि पुढचा गळ्याचं माप टाकायचं आहे. तर मागचा गळा आहे 2.5 इंच प्लस अर्धा करायचं आहे. तर 3 वर घ्यायचं आहे आणि पुढचा आहे 4 प्लस अर्धा इंच 4.5. तर या आणि इथे आपल्याला गळा रुंदी घ्यायची 2 इंच. लहान मुलीसाठी 2 इंच गळा रुंदी घ्यायची. तर मी 2 कडे खुणा करून घेतली आहे आणि इथून आपल्याला खाली जो आपला खोल गळा आहे त्याचं इथे काटकोन करायचं आहे. तर खोल गळा आपला 4.5 वर आहे. तर इथे मी 4.5 वर खुणा करते आहे. तर इथे काटकोन तयार करून घ्यायचं आहे. मी इथे लिहून ठेवते गळा रुंदी 2 आणि मागचा आणि पुढचा गळा, मागचा गळा 3 आहे आणि पुढचा आहे 4.5. तर हा 3 वर मार्क केली आहे मी इथे आणि इथे काटकोन करून घ्यायचा आहे. इथे बघा काटकोनच्या तिथे अर्धा इंच करायचं आहे मार्क. इथे पण अर्धा इंच करायचे आणि आपल्याला गोल आकार द्यायचा आहे गळ्याचा. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर आपल्याला इथून मोजायचं आहे. ह्यापासनं 5 वर खुणा करायचे. तर त्याच्या 2 खुणा करून घ्यायच्या. अंदाजे या मापापर्यंत गळ्याच्या मापापर्यंत दुसरी खुणा करायची आणि त्यावर आपल्याला मुंडा खोली घ्यायची. तर मी इथे शोल्डर लिहून ठेवते. शोल्डर 5. तसं मी ॲरो करून ठेवला आहे म्हणजे तशी आपल्याला माप घ्यायची आहे. आणि या 5 खुणा केली आहे तिथे आपल्याला मुंडा खोली घ्यायची. तर मुंडा खोली पण आपण 5 घ्यायची. इथे तो 5, तर इथे लाईन करून घ्यायची आहे. आणि ही जी 5 घेतली तिथे आपल्याला छातीची घडी घ्यायची. मुंडा 5 इंच. तर छाती 24 आहे. तर 24चा चौथा भाग करायचा आहे. तर मी याच्या आधी पण सांगितले. तर तुम्हाला जर चौथा भाग जमत नसेल तर असं 24 नंबरवर मेजर टेपची टोक ठेवायचे आणि याचे 4 भाग करायचे. ज्याच्या पहिल्या टोकाचा जो फोल्ड केलेला भाग येतो तो आपला चौथा भाग असतो. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचे. तर 6 आहे चौथा भाग 24चा. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केल्यावर 7.5 येतं. 7.5 इथे घ्यायचे आणि इथे मार्क करायचे आणि इथे लाईन करून घ्यायची.
त्यानंतर आपल्याला मागचा आणि पुढचा मुंड्याचा भाग द्यायचा इथे. तर लहान मुलींसाठी जर करत असेल तर मागचा आणि पुढचा घेत नाही. साधारण 24 छाती असेल तर मग अर्धा इंचाचा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर अर्धा इंच मी पुढच्या साईडला खुणा केली आहे आणि अशी क्रॉस लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे पण अर्धा इंच क्रॉस घ्यायचे हे आणि इथे पण क्रॉस करायचे अर्धा इंच आणि 2 मुंड्याचे आकार द्यायचे. हा तुमचा मागचा मुंडा झालाय आणि हा झालाय पुढच्या साईडचा मुंडा. त्यानंतर इथे छातीची घडी बघा आपली 7.5 आहे. त्यापेक्षा अर्धा इंच कमी करून आपल्याला कमरेचा घेर घ्यायचा आहे. कमरेचा घेर आपला इथे जो उंची घेतली आहे कंबर उंचीचं माप लिहिते मी. कंबर उंची 10 आहे प्लस 1 इंच करून घेतली 11. मग या 11 वरती आपल्याला छातीची घडी 7.5 आहे. तर आपल्याला इथे कंबर घेर 7 घ्यायचं आहे. तर इथून मोजायचं आहे, इथून 7 वर ठेवायचं आहे आणि इथे जिथे येते तिथे लाईन करून घ्यायची आपल्याला आणि हे जोडायचं. तर हा आपला वरचा भाग रेडी झाला आहे. इथे मी लिहून ठेवते. ही आपली छातीची घडी आहे. इथे छातीचा चौथा भाग 6 प्लस 1.5 इंच. तर हे ॲरो केलाय असा आणि कंबर घेर हे 7.5 आहे आणि हा कंबर घेर छातीच्या घडीपेक्षा अर्धा इंच कमी. अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर हा आपला 7 आहे रेडी. ठीक आहे. आपलं बघा कमरेपर्यंतचं कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला घेरचं कटिंग करायचं आहे. तर मी घेरचं कटिंग दाखवते कसं करायचं. हाच आपला पेपर घ्यायचा आहे. तो इथे हा जो कोन आहे ना तिथे फोल्ड करायचं आहे. क्रॉसमध्ये कटिंग असतं याचं. या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जोडलेली बाजू आपल्या साईडलाच ठेवायची आहे. आणि तर हा असा फोल्ड करायचा आहे. क्रॉस कटिंग करायचं आहे आपल्याला. कपडा पण या पद्धतीनेच फोल्ड करायचा आहे. तर आपला हा कंबर घेर आहे 7 इंच. तर अर्धा इंच कमी करून आपल्याला इथे डायग्राम तयार करायचं आहे. कारण आपला क्रॉस कटिंग असतं ना तर ह्या साईडला हे वाढलं जाणार आहे. तर त्यासाठी अर्धा इंच कमी करून हे माप घ्यायचे. तर आपल्याला इथे 6.5ची घडी करायची आहे. म्हणजे हा आपला कमरेचा चौथा भाग झाला. म्हणजे हा एक भाग तयार होणार आहे आणि असाच दुसरा भाग तयार करायचा आहे. हा मागचा भाग तयार झाला तर अजून एक पुढचा भाग असे 2 घेर तयार करायचे आहेत. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग रेडी होणार आहे. तर इथे जिथे आपल्या 6.5 येते तिथे आपल्याला खुणा करून घ्यायची आहे थोडीशी. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला सेम अंतर आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर इथे बघा 6.5 माझं इथे येते. खुणा करून घ्यायचे आणि ह्या टोकापासून मोजायचे आपल्याला अंतर किती येते. तर हे बघा हे 9.5ला टच होते आणि इथून हे 8ला टच होते. तर ही बाजू आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचे आणि हे अर्धा इंच खाली करायचे. म्हणजे आपलं 8.5 इथे करायचे आणि हे 9 आहे ना ते पण 8.5 करायचे. म्हणजे आपलं 6.5 रेडी होणार. हे बघा बरोबर होते. इथे हे आपलं एकदा परत दाखवते. 6.5 आपला कमरेचा चौथा भाग आहे. तर 6.5 हे इथून मोजल्यावर 6.5 इथे टच होते. ते तिथे साधारण आपल्याला डॉट करून घ्यायचे आणि हे अंतर मोजायचे. कारण आपल्याला क्रॉसमध्ये कट नाही व्हायला पाहिजे आपलं घेर. म्हणून इथून हे मोजायचे. आपलं जे 6.5 कुठे येते तर हे इथे 9 वर येते आणि इथे बघा हे 8 वर येत होतं. तर मी हे इथे 8.5 वर केले आणि हे इथे
9 वर येत होतं ते 8.5 वर खुणा केली आहे. ही बघा, ही 8.5 ची खुणा आहे आणि ही एक 8.5 ची खुणा आहे. पहिलं आपलं इथे आलं होतं आणि इथे खाली आलं होतं. तर हे बघा, मोजल्यावर आपलं 6.5 येतं. तर इथून आपल्याला लाईन करायची आहे आणि याचा मध्यावर खुणा करायची आहे. तर हा पट्टीच फोल्ड करायची आणि मध्य काढायचं आहे आपल्याला. हा आपला मध्य आहे. तर मध्याकडनं खाली आपल्याला अर्धा इंच खुणा करायची आहे. अर्धा इंच, ही अर्धा इंचाची खुणा आहे. तर तिथून आपल्याला घेरचा आकार द्यायचा आहे. तर असा आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. इथून हे अर्धा इंच इथे जॉईन करायचं आहे आणि इथून इथे. तर ह्या टोकापासून आपल्याला आता हा कंबर घेर आहे. कंबर घेर 6.5 घेतला आपण, 6.50. 6.5 वर इथे अर्धा इंच खाली केले. मी एरो केलाय म्हणजे तुम्हाला कळून येईल. आणि आपल्याला खाली घेर घ्यायचा आहे. तर घेर किती घ्यायचा आहे? आपला घेर किती 17 आलाय. 17 मध्ये प्लस 1 इंच 18 घ्यायचा आहे. तर हा घेर आपल्याला हा जो राऊंड केलाय तिथून मोजायचा आहे. तर 18 वर खुणा करायचे. तर 18 वर खुणा या पद्धतीने करायचे. बघा, थोडं थोडं इथून थोडं पुढे न्यायचे, इथे न्यायचे, इथे थोडं न्यायचे, इथे खुणा करायचे, इथे न्यायचे. अशी 18ची खुणा करून घ्यायचे आणि गोल आकार करून घ्यायचे आपल्याला. घेर उंची 17 प्लस 1 इंच 18. तर हा आपला घेर आहे. तर या डॉट जे केलेत आपल्याला, तर इथून हे जॉईन करून घ्यायचे. हे डॉट असा राऊंडमध्ये आकार होणार त्याला. हा असा. तर इथे आपला हे मोठा जर कपडा असेल तर याला जॉईंट लागणार नाही. तर घेर आपला काय वेळेस वन पीस आपण तयार करतो, तर या पद्धतीने पण या पद्धतीचं कटिंग वापरून तुम्ही मोठा आपली हाईट असते त्याप्रमाणे हे आपला क्रॉस इथं जॉईंट लागला जातो. तर आपलं हे छोट्या मुलीचं आहे, तर इथे आपल्याला कपड्यावर जॉईंट कदाचित लागणार नाही. तर कटिंग करता वेळेस पण असं जॉईंट आपलं निघतं पेपरवर. तर आपल्याला हा कटिंग करताना पकडायचा आहे भाग आणि कट करायचं आहे पेपर आणि कपडा पण कटिंग करायचे त्या पद्धतीने. जेव्हा क्रॉस कटिंग असतं तेव्हा जेव्हा आपण लॉंगवाला वन पीस शिवतो ना, तेव्हा आपल्याला इथे जॉईंट येणार आहे, तेव्हा आपल्याला इथे जॉईंट लावावं लागतं कपडा. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग डायग्राम तयार झालं आहे. तर इथून आपल्याला हे असं कट करायचं आहे. नंतर बघा, आपल्याला अंब्रेला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे, जोडलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आणि याचा मध्य काढायचा आहे. तर मी तिला इथे मध्याकडून आपल्याला इथे 6 इंचावर खुणा करायची आहे. त्यानंतर क्रॉस आपल्याला 6 वर खुणा करायची आहे आणि इथून परत 6 वर जोडलेल्या बाजूवर खुणा करायची आहे आणि इथून 6 वर खुणा करायची आणि इथून क्रॉस 6 वर खुणा करायची. असं आपल्याला राऊंड शेप करून घ्यायचा आहे आणि आकार द्यायचा आहे. हे जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, वरून आपल्याला 1.5 इंचावर खुणा करायची आहे. 1.50. तिथून आपल्याला मुंड्याची खुणा करायची. तर मुंड्याची खुणा आपण 5.5 वर करते. 5.50 खालच्या साईडला खुणा करायची इथे आणि इथून आपल्याला 1.25 वर खुणा करायचे, म्हणजे 1 इंच आणि पाव इंच. 1.25. तर इथेही 1.25 लाईन करायची आहे आणि हे 1.5 इंच खाली घेतले ते आणि हा डॉट जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे
असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे गोल करून. तर कटिंग करते वेळेस आपल्याला इथून कट करायचं आहे, इथून असं गोल, आणि इथून हा राऊंड कट करायचा आहे. हा 3 आहे, मागचा गळा 3, पुढचा 4.5. क्रॉस लागली बघा, क्रॉस थोडंसं नीट करा, स्ट्रेट लाईन करा. 3 वर आहे, 2 गळा रुंदी. हां हां अर्धावर करा आणि राऊंड शेप द्या. हाताने येईल ना का? नाही तर कर्व शेप देते. एक मिनिट. गळा रुंदी बघा, घ्या. गळा रुंदीची लाईन आणि हाईटची लाईन टच व्हायला पाहिजे. बस. खालची लाईन बघा हाईटची. ठीक आहे. थोडासा नाही का? हां वर घ्या अजून. हे इकडे नाही, थांबा. शोल्डर 5 आहे बघा. खालच्या साईडला 5 वर खुणा करा ना शोल्डरची, परत म्हणजे स्ट्रेट लाईन येणार. खालच्या साईडला शोल्डरची, शोल्डर जिथून घेतलाय तशी खाली, तशीच खाली. हां पुढच्या साईडला शोल्डर सारखी आडवीच खुणा करा. परत हे जे अंतर आहे ना ते इथे परत खुणा करा, म्हणजे क्रॉस होणार नाही लाईन तुमची. बरोबर आहे का? 5. घ्या. मुंडा 5 वर आहे का? मोजलाय? मुंडा बघू. शोल्डर बघा आता तुमची हल्ला सारखा वाटतो. लाईन वरच्या साईडला पण बघू. थोडंसं ना 1 पॉईंटने. ठीक आहे. पुढे सरकवा आणि घ्या, एखादी लाईन घ्या थोडीशी. खालच्या साईडने बरोबर आहे, वरच्या साईडला 1 पॉईंट. बस. अर्धा इंच क्रॉस करा आणि क्रॉस लाईन करा. छातीच्या घडीवर अर्धा इंच घ्या.
आता मुंड्याचा आकार द्या, दोन्ही द्या. द्या. बघू, लाईन टच व्हायला पाहिजे. हां हां, फिरवा त्याला, दिसू दे इकडे वर हात. ठीक आहे. दुसरा आकार द्या. हां, उंची टाका. काय केलं आता, पूर्ण उंचीची टाकायची आहे 11 इंच. वरच्या साईडने मोजायची, वरून मोजा ना. दोन कडे खुणा करा ना, म्हणजे तुमची लाईन इकडे एक करा. आता जी खुणा केली तिथे हां असे. तिथे 7 इंच घ्यायचे. छातीची घडी आपली 7.5 आहे, तिथे ते 7 इंच, अर्धा इंच कमी करू. ठीक आहे. हां, घेरची माप घ्या बघू. 6.5 क्रॉस. हां, जोडलेली बाजू तुमच्या साईडला अशीच ठेवायची आहे. हां, बरोबर आहे. डॉट करा आणि वरचं चेक करा की दोन्ही साईडने सेम अंतर आहे का कोपऱ्यांचं. हे अंतर चेक करा. 8.5 पाहिजे ना. हां, 8.5 असेल तरच आपलं 6.5 येणार. तिकडचं चेक करा. आता हे किती आहे, पूर्ण त्या टोकापासून मोजा. खाली घ्या पेपर अजून. किती आहे, हे 9 आहे. त्या साईडला तर 8.5 वर खुणा करा आणि हे पण 8.5 वर, तरच 6.5 वर येणार आहे ते माप. मी दाखवलं होतं ना कटिंगमध्ये तसं. कडेला कुठे 8.5 येते तिथे खुणा करा. टोक वर घ्या अजून, मेजर टेपचं टोक वर घ्या अजून. बस, जिथं 8.5 येते हां तिथे. आता मोजा बघू. हे पण इकडचं पण चुकलंय, इकडचं परत एकदा मोजा. मेजर टेपच्या टोकापासनं 8.5 जिथे येते खुणा करा. आता बघा बरोबर आहे. बरोबर येते ना, असंच चेक करायचंय. आता मध्य काढायचं आहे. हां, याचा मध्य काढायचं आहे. हां, तिथेच मेजर टेप ठेवा आणि फोल्ड करा. 3.2. मेजर टेप तिथंच ठेवून फोल्ड करायची, नाहीतर कळालं नाही. ठीक आहे. खाली अर्धा इंच घ्यायचे.
माणूस हां, खालच्या साईडने जो अर्धा इंच घेतलं आहे ना, तर जसा मी आकार दिला आहे तसाच सेम तुम्हाला द्यायचा आहे. हां, सुरू करा. ते डॉट, तो जो पॉईंट आहे लाईनीचा, तिथून हां त्या अर्धा इंचावर जॉईन करा. जास्त नका खोल करू तिथे. ह्या साईडचा बरोबर आलाय, तिकडे खूप खोल झाले, ते कमी खोल करा. हां असं ठीक आहे, बरोबर आहे. आता मोजा, हाईट मोजायची घेरची. आपल्याला घेर घ्यायचा आहे 17 अधिक 1 इंच 18. हां, जी आता राऊंडचा आकार दिला आहे ना, तिथून मोजायचं आहे आपल्याला. वरच्या साईडने पण मेजर टेप पुढे घ्या, हळूहळू थोडी थोडी अंतरावर. एकाच जागेवर ठेवून नका कोणा करू. आकार द्या. कटिंग करून घ्या. वरचा भाग कटिंग करा. एक मिनिट. तुम्हाला हा मागचा मुंडाच कट करायचा आहे आणि हा मागचा गळा कट करायचा आहे, नंतर मग सांगते. हां, वरच्या साईडचा. ओपन करा. हां, त्याचा गळा कट करायचा आहे आणि मुंडा पण कट करायचा आहे. मध्य घ्या. मध्य साधारण पेपरच्या मध्यभागी घ्या आणि जोडलेली बाजू तुमच्या साईडला आहे बघा. हां, काढा पेपरचा मध्य. फोल्ड करा पट्टी फोल्ड करा. पेपरवर ठेवा पट्टी. हां, 14.5 फोल्ड करा. 14.5 आहे ना पेपरची हाईट. हां, असू दे, काही नाही, साधारण आपल्या अंदाजे पाहिजे. 1 मिनिट. अशी ठेवली ना, इथेच फोल्ड करायची आहे आणि इथे खुणा करा. म्हणजे कन्फर्म माप आपल्याला नाही पाहिजे, फक्त आपल्याला मध्य काढायचं आहे. साधारण पेपरचा मध्य काय आहे, इथे. इथून तुम्हाला 6 इंच मोजायचे. इथून 6 खुणा करा. सहा वर खुणा करा. हां, तिकडे पण 6 आणि क्रॉस पण 6 खुणा करा. क्रॉस खुणा करा. एक इथे, इथून अशी क्रॉस, म्हणजे इथून अशी क्रॉस खुणा करा. राऊंड करा. येईल करा.
थोडासा इथे एरो आहे ना तिथे चपटा झालाय, बाहेर येऊ दे, एरोच्या वरून येऊ दे. घ्या. त्यानंतर बघा 1.5 इंच खुणा करा. हां, तिथून 1.5 इंचावर खुणा करा. असेच ना हां, आणि तिथून खाली मुंड्याचा आकार देण्यासाठी 5.5ची खुणा करायचे. तिकडे करायची खुणा, आपल्याला इकडे काही गरज नाही. तिथून मोजायचे. जोडलेली बाजू वर करायची, जोडलेल्या बाजूवर, लाईनवर. त्या जोडलेली बाजू कुठे आहे? तिथे. हां, तिथे करायची. बरोबर आहे ना. ते आणि इथलं जोडा क्रॉस लाईन करून, वरच्या साईडला क्रॉस. नेमकं असंच. नाही, पट्टीने जोडा ना आधी क्रॉस, मग आकार द्या मुंड्याचा. दिसते ना. क्रॉस अजून घ्या. तिकडे डॉट तुमचा खूप या साईडला आलाय. नाही, कुठे? इकडं का? हां, असं घ्या. जोडा. ते तिकडनं खालून बघा. हे डॉट आहे. हा डॉट आहे. घ्या. मुंड्याचा आकार द्या. बघू. ठीक आहे. चालेल. मुंड्याचा आकार द्या. इथं किती घ्यायचं का डायरेक्ट? डायरेक्ट दिला तरी चालेल. अंदाजे आपला गोल आकार द्यायचा आहे. जास्त खोल नाही करायचं आहे, गोल द्या. हां, बस ठीक आहे. घ्या कटिंग करून. आता तो गोल आकार दिलाय ना, तिथून कट करायचं आहे. इथून ना. हां, मधला राऊंड घ्या. लाईनवर येऊ दे. त्यानंतर हे असं इथे कट करा राऊंडमध्ये. ओपन करा बघू. इथून हे 1.5 इंच जे घेतले ना, तिथे कट करायचे. जे इथे, इथून आपली बाही जोडली जाणार, इथे कट करायचंय. याची आहे का बाई? हां, ती. अंब्रेलाची. नाही नाही नाही. तर आपलं हे कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कपड्याचं कटिंग करायचंय. तिथे कट करा ते.